नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात WRK रेस्क्यू टीम कराड ची विशेष माहितीपूर्ण सिरीज, ज्यामध्ये आपण आज बिनविषारी सापांची ओळख करून घेणार आहोत. च्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय महत्त्वाचा पण गैरसमजांचा बळी पडलेला साप, तो म्हणजे धामण. धामण हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे. इंग्रजीमध्ये याला रॅट स्नेक असे म्हणतात. हा साप भारतात सर्वत्र आढळतो, गावात, शेतात, जंगलात, अगदी कधी कधी घरात सुद्धा. धामण साधारणतः 6 ते 10 फूट लांब असू शकतो. पिवळसर तपकिरी रंग, कधी कधी तो काळसरही असतो. धामणमध्ये विविध कलर येतात, ते स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असतील. त्याचे डोके निमुळते असते आणि तो अतिशय वेगाने हालचाल करतो. महत्वाचे म्हणजे धामण पूर्णपणे बिनविषारी आहे आणि तो माणसावरती विनाकारण कधीही हल्ला करत. धामण प्रामुख्याने उंदीर खातो, शिवाय तो पाल, बेडूक, लहान पक्षी यांनाही खातो. म्हणूनच धामण हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो. तो नैसर्गिकरित्या उंदरांची संख्या नियंत्रणात ठेवतो. ह्या सापाबद्दल गैरसमज भरपूर आहे. बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की धामण माणसाचा पाठलाग करतो, धामण डोळे फोडतो, धामण विषारी असतो, धामण शेपूट मारतो, धामणीच्या शेपटीला काटा असतो. या प्रकारचे असे बरेच गैरसमज या सापाबद्दल समाजामध्ये पाहायला मिळतात. हे जे गैरसमज आहेत आणि त्याबद्दलची माहिती समाजामध्ये पसरवली जाते, ही पूर्णपणे चुकीची माहिती आहे. धामण घाबरला की फुसफुस आवाज करतो आणि शरीर फुगवतो, पण तो स्वतःचा बचाव करण्यासाठी. या साखळीमध्ये धामणची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आपण साप मारण्याऐवजी त्वरित स्थानिक रेस्क्यू टीमशी संपर्क साधला तर साप वाचवण्यामध्ये खूप मोठं योगदान होऊन जाईल. WRK रेस्क्यू टीम कडून एक शेवटचा संदेश तुम्हाला सर्वांसाठी आहे की लक्षात ठेवा, साप दिसला म्हणजे तो विषारीच असतो असे नाही. धामण आपल्या परिसंस्थेचा मित्र आहे, शत्रू नाही. साप दिसल्यानंतर स्थानिक सर्पमित्र आणि प्राणी मित्रांचे नंबर शोधण्यामध्ये आपला वेळ वाया घालवू नका. WRK रेस्क्यू टीमने एक हेल्पलाईन नंबर सुरू केलाय, तो स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून तुम्ही साप वाचवण्या किंवा निसर्ग वाचवण्यामध्ये आपले योगदान देऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.